उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंदूक परवान्यांबाबत मोठं वक्तव्य करत सांगितलं की बंदूक कुणी दाखवली तर त्याचा परवाना रद्द करायला सांगणार। त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर भर देत कोणत्याही प्रकारच्या धाकदपटशाहीला थारा दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं। पवार यांच्या या भूमिकेमुळे राज्यात शिस्तबद्ध प्रशासन आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। बंदुकीचा गैरवापर टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील असं त्यांनी सांगितलं। त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक आणि समर्थक काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचंय ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे, तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे, ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे।